आज मी व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्ट्रॉबेरी चीज केक बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती इझिली हा चीज केक मी इथे दुसऱ्या प्लेटवर ट्रान्सफर करत आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला कुठेच सापडणार नाही, कारण चीज केक जो आहे ना तो इतका नाजूक असतो की तो असा आपल्याला या प्लेटवरून दुसऱ्या प्लेटवरती असं ठेवता येत नाही. खूप नाजूक हाताने त्याला सांभाळावं लागतं. तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही बघू शकता चीज केकचं टेक्स्चर किती मस्त आहे. इतकं अप्रतिम हे चीज झालंय. आणि हे जे चीज आहे ना, क्रीम चीज आहे, ते आपण घरीच बनवलेलं आहे. चला तर या चीज केकला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला क्रीम चीज बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1.5 लिटर दूध घेतलं. हे फुल फॅट दूध आहे, म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं, किंवा जर तुम्ही पॅकेटचं घेत असाल तर त्याच्यावरती म्हशीचं असतं, बफेलो मिल्क असतं, ते घ्यायचं. ज्यामध्ये फॅट्स भरपूर प्रमाणात असेल ते मिल्क, ते दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 250 ml हे अमूलचं फ्रेश क्रीम घालत आहे. त्याने आपलं जे मिल्क आहे किंवा जे चीज आहे ते अजूनच फॅटी होईल आणि छान असं टेक्स्चर त्याचं खूप छान येईल. आता हे दूध आणि हे क्रीम आपल्याला पूर्ण उकळवून घ्यायचंय. तर हे बघा, इथे उकळी आलेली आहे. आता या दुधाला आपल्याला फाडायचं आहे. जसं पनीर असतं ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचंय. तर मी अर्ध्या वाटी पाणीमध्ये अर्धा चमचा लिंबू सत्व टाकलं आणि आता हे पाणी यामध्ये मी घालत आहे. तुम्ही याऐवजी लिंबाचा रस किंवा थोडंसं विनेगर सुद्धा घालू शकता. तर हे सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्वाचं जे पाणी आहे मी थोडं थोडं घालत आहे. थोडं थोडं घालायचं. जसं जसं दूध फाटतं तसं तसं किंवा लागेल तसं आपण तिथे ऍड करू शकतो. 1-2 चमचे आपण यामध्ये घालायचं. जर दूध फाटलं नाही तर परत थोडंसं तुम्ही घालू शकता. तर 3 ते 4 चमचे आपल्याला इथे लागतं. तर हे बघा, पूर्ण आपलं दूध छान फाटलेलं आहे आणि हिरवं पाणी जे आहे ना ते बाजूला झालेलं आहे. आता आपण याला गाळून घेऊ. त्यानंतर याला थोडं थंड पाण्याने स्वच्छ करून घेऊ, म्हणजे जे काही आंबटपणा असेल, आपण फाडताना जे काही विनेगर किंवा सायट्रिक ऍसिड वापरलेलं आहे त्याचा सेंट, त्याचा वास निघून जाईल. त्यानंतर यातलं सगळं पाणी काढू आणि याला अर्धा तास बाजूला ठेवू, म्हणजे यातलं सगळं पाणी निघेल. हे अतिशय गरम असल्यामुळे माझ्याकडे जी काही जड वस्तू आहे त्याने मी थोडंसं इथलं असं पाणी काढून घेते. खूप पाणी काढायचं नाही आपल्याला, थोडंसं मॉइश्चर यामध्ये ठेवायला पाहिजे आहे. खूप ड्राय नाही करायचंय. तर मी जस्ट अर्धा तास याला बाजूला ठेवलं आणि आता हे व्यवस्थित थंड पण झालेलं आहे. आता आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ. तर झालं, आपलं हे क्रीम चीज तयार झालेलं आहे. आता या क्रीम चीजचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. इतकं प्लेन स्मूथ असं आपलं हे क्रीम चीज झालंय. याला जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही 3-4 दिवस याला स्टोअर करून घेऊ शकता आणि तुम्ही ब्रेड वगैरे वरती लावून खाऊ शकता. आता आज आपल्याला चीज केक करायचा आहे. तर हे पूर्ण क्रीम चीज मी घेणार आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ज्यामध्ये हे बारीक करून घेतलं होतं त्यामध्येच ठेवलं आणि यामध्ये आपल्याला सगळं साहित्य ऍड करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालू. 1 टेबलस्पून मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. 100 ml मी इथे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे. हे 200 ml चं डब्बा आहे, टीन आहे, त्यापैकी अर्ध घेतलंय. त्यानंतर 3/4 कप मी इथे फ्रेश क्रीम घेतली आहे, जी अमूलची फ्रेश क्रीम आपण वापरली होती तीच. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालू. 1/4 कप दही आणि 5-6 स्ट्रॉबेरी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, त्याचा क्रश इथे घालू. ही फ्रेश स्ट्रॉबेरी आहे आणि याला चांगलं ब्लेंड करून घेऊ. तर हे बघा, अगदी छान हे ब्लेंड झालेलं आहे. मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आपण. तुम्ही बघू शकता टेक्स्चर एकदम क्रीमी झालेला आहे. आता हे बाजूला ठेवू आणि चीज केकचा जो बेस आहे ना तो तयार करून घेऊ. तर इथे त्यासाठी मी इथे डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेले आहे. तर इथे मी हे 200 ग्रामचं पॅकेट पैकी 4-5 बिस्किटं बाजूला ठेवली आणि बाकी सगळी इथं बिस्किटं वापरलेली आहे. डायजेस्टिव्ह बिस्किट यासाठी वापरायचं कारण याचं टेक्स्चर चांगलं असतं आणि खारट गोड अशी त्याची टेस्ट असते, तर ती चीज केकला खूप छान बॅलन्स करते. हे बघा, हे चॉपर मध्ये पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आता मी इथे मिक्सर मध्येच बारीक करून घेतलं आहे. 80 ml इतकं वितळलेलं बटर घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, बिस्किट आणि बटर छान मिक्स झालेलं आहे. आता आपण केक साठीचं टीन तयार करू. तर इथे असं जे टीन असतं ना, केक टीन, ते पाहिजे आहे.
तर हे जे आहे ते वरती निघालं पाहिजे, म्हणजे जो साईडचा भाग आहे तो वरती निघाला पाहिजे. तर अशा पद्धतीचा इथे आपल्याला केक टिन लागणार आहे. आणि याला काय म्हणतात ते मला माहिती नाहीये. जर तुम्हाला माहिती आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की याला काय म्हणतात. आता या केक टिनला मी खाली ना बटर पेपर लावून घेतला आहे, म्हणजे हा ऑडीचा युनिरॅप जो पेपर असतो ना तो लावून घेतला. त्याने काय होतं, जेव्हा चीज केक आपण काढतो किंवा तो मोल्ड मधून किंवा या भांड्यामधून काढायचा असेल तर तो थोडा इझी जातो काढण्यासाठी. आता मी ना याचे साईड्स थोडेसे कट करून घेतले, म्हणजे आपल्याला ह्याला स्टीम करायचं आहे तर ते व्यवस्थित बसेल. त्यानंतर बिस्किटांचा जो आपण बेस तयार करून घेतला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि या पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचंय. हे बघा, ग्लासचा यूज करून मी या पद्धतीने हे सगळं प्लेन करून घेतलं. आता यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं क्रीम चीज आहे ते घालू. तर इथे चाळून घेत आहे, म्हणजे जे काही लम्प्स वगैरे असेल तर ते निघून जाईल. आणि आपण स्ट्रॉबेरी पण घातलेली आहे, तर स्ट्रॉबेरीचे काही चंक्स असतील तर ते पण निघून जाईल. तर हे बघा, आपण हे स्ट्रेन करून घेतलं. आता आपल्याला याला स्टीम करून घ्यायचंय. तर मी एक स्टीमर ठेवलेला आहे, ज्यामध्ये पाणी घातलेलं आहे. वरती स्टीमरची जाळी पण ठेवलेली आहे आणि त्यावरती आता आपण हे केक टिन ठेवू. याला झाकून घेते, म्हणजे जे काही पाणी वगैरे पाण्याचा अंश याच्यामध्ये पडू नये किंवा जेव्हा आपण वाफवतो ना तर ते पाण्याची वाफ याच्यावरती पडते म्हणून. आता याला मीडियम गॅसवर 1 तास वाफवून घेऊ. आपलं चीज केक बेक होतपर्यंत किंवा हे वाफवून घेतपर्यंत आपण या चीज केक वरती घालण्यासाठी एक स्ट्रॉबेरी कंपोट तयार करणार आहोत, ते करून घेऊ. तुम्ही फक्त स्ट्रॉबेरीज कट करून पण घालू शकता, पण मला थोडंसं या अशा टेक्स्चरचं पाहिजे आहे म्हणून मी इथे हे घालत आहे. तर त्यासाठी 1 कप मी स्ट्रॉबेरीज घेतल्या. 1 कप म्हणा किंवा 10-12 स्ट्रॉबेरीज आहे या. आणि या मी फ्रोझन केलेल्या स्ट्रॉबेरीज आहे, तर ही अर्धा तास आधी काढून ठेवली होती. आता तुम्ही बघू शकता ह्याचं असं पल्पी टेक्स्चर झालेलं आहे, कारण थंड झाल्यानंतर ते या पद्धतीने होतात. आणि स्ट्रॉबेरीज कशा स्टोअर करायच्या, कशा फ्रीज करायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा हाऊ टू स्टोअर स्ट्रॉबेरी हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे. तर स्ट्रॉबेरीज मी पूर्ण कट करून घेतल्या आणि यामध्ये 1/4 कप साखर घालू आणि ही छान मेल्ट होऊ देऊ. तर जसं आपण जाम करतो त्यापेक्षा थोडं आधीचं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे, खूप आपल्याला घट्ट करायचं नाहीये. हे बघा, 3-4 मिनिटं झाली आहे. मी गॅस लो टू मीडियम ठेवला होता आणि साखर पण छान मेल्ट झाली आहे आणि तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरीजचे थोडे थोडे चंक्स पण आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि यामध्ये पाव लिंबाचा रस घालते किंवा 1 चमचा लिंबाचा रस घालते आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ. आता इथे मी एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. जर तुम्हाला घाई असेल आणि आपल्याला पटकन काहीतरी वस्तू थंड करायची असेल तर एक तर सगळ्यात आधी ज्या पातेल्यामध्ये आपण ती शिजवलेली आहे ना तर ती काढून घ्यायची दुसऱ्या पातेल्यामध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये, कारण ते दुसरं भांड गरम नाहीये, त्याच्यामुळे आपली जी वस्तू आहे ती लवकर थंड होते. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. लवकर करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फाचं पाणी पण घेऊ शकता. आता मी इथे नॉर्मल टॅप वॉटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे भांडं ठेवलेलं आहे आणि त्याला थोडं फिरवत राहायचं, म्हणजे लवकर त्यातली वाफ निघते आणि ते लवकर थंड होतं. तर इथे ही महत्त्वाची किचन टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. हे बघा, आता हे रूम टेम्परेचरला आलेलं आहे. मला याला खूप थंड करून घ्यायचं आहे, म्हणून मी याला फ्रीझरमध्ये 15 मिनिटं ठेवते, म्हणजे आता हे 15 मिनिटात छान थंड होईल. आपला चीज केक स्टीमला ठेवून 1 तास झालेला आहे. मी गॅस बंद केला आणि त्यानंतर अर्धा तास असंच ठेवलेलं आहे. अर्धा तास काय 1 तास मी असंच ठेवलं होतं. त्यानंतर मी जरा बाहेर जाऊन आली, त्यामुळे बराच वेळ झाल्यानंतर यातला स्टीम पण पूर्णपणे निघालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे भांडं पण अजिबात गरम नाहीये. मी सहज हाताने हे काढून घेते. 1 तास झाल्यानंतर तुम्ही चेक करून घेऊ शकता. जर थोडंसं तुम्हाला लिक्विडी वाटत असेल तर तुम्ही एक 10-15 मिनिटं अजून त्याला स्टीम करून घेऊ शकता. पण आपलं हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. मी याला थंड करून घेतलं. याच्या ज्या साईड्स आहे ना त्या थोड्या कट करून घेतल्या, म्हणजे हे इझिली निघेल. आणि असंच आता हे केक टिन मी 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. इथे 2-3 तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे इझिली हे काढून घेतलं. आता या पद्धतीने मी एका प्लेटवरती काढून घेते. तुम्ही बघितलंत मी कसं काढलेलं आहे. चाकू आतमध्ये टाकला आणि त्यानंतर हे असं ठेवलं. तर मी सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये आपण हा जो पेपर टाकलेला आहे ना त्याच्यामुळे हे इझी जातं करायला.
तर असं नक्की करा. आणि तुम्ही बघू शकता मी हाताने उचलून पण हा व्यवस्थित ठेवलेला आहे. जे आपण स्ट्रॉबेरी कॉम्पोट तयार केलेलं होतं ते पण थंड झालेलं आहे. छान असं फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर अगदी मस्त थंड आहे हे. आणि हे यावरती पसरवून घेऊ. मस्त दिसतंय ना? वाव. चला आता आपण याला कट करू. तर हाच मी स्पेशली संदीपसाठी बनवला आहे. म्हणजे त्याला केक वगैरे काही आवडत नाही, पण आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर व्हॅलेंटाईन डे दिवशीच मी हा केक बनवत आहे. संध्याकाळी त्यांना सरप्राईज देणार आणि बघूया त्यांना आवडतो का. सो आता आपण याला कट करून घेऊ. आधी ते माशी फिरते. वाव. जस्ट फ्रीज केलाय ना, त्याच्यामुळे हे बघा कट केल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता साइडने. तर जे आपण क्रीम चीज केला आहे ना, किती मस्त अगदी परफेक्ट झालेला आहे. हा चीज केक बनवून मी खूप खुश झाली आहे, कारण मी पहिल्यांदाच हा चीज केक बनवला आहे. म्हटलं बघूया, करून बघू, आणि एकदम परफेक्ट रेसिपी झाली आहे. व्हॅलेंटाईन डे स्पेशल आज मी स्ट्रॉबेरी चीज केक बनवलेला आहे. आणि तुम्ही पण तुमच्या लव्हवनसाठी हा चीज केक नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप इझी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.